मित्रहो, स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान ज्या सुनेत्रा पवारांना मिळाला, त्या सुनेत्रा पवार एरवी बारामतीतलं राजकारण आणि पवार कुटुंब इथपर्यंतच मर्यादित होत्या। तिथल्या काही संस्था आणि पवार कुटुंबाशी संबंधित ज्या काही उद्योग व्यवसायाच्या संस्था संघटना आहेत, इथपर्यंतच त्यांचं कार्यक्षेत्र होतं। पण त्याच आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खरं तर ज्या पद्धतीत धीरानं आणि धाडसानं कामाला सुरुवात केली आहे, त्याचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे। सोमवारी मलबार हिलवरच्या देवगिरी बंगल्यावरील बंद दाराआड जो काही दुर्गेचा अवतार सुनेत्रा पवारांनी धारण केला, तो पाहिल्यानंतर जो अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आहे तो सुरक्षित हातात आहे याची एक अनुभूती मिळत होती। पण त्याच वेळेला दुसऱ्या आलेल्या निर्णयानंतर सुनेत्रा पवार या संपूर्ण राजकारणाकडे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा अशा पद्धतीत बघणार आहेत का? पार्थ पवार यांचं मुंडवा जमीन प्रकरण आणि त्याबद्दलचा अहवाल हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वाटेवर आहे। महसूल मंत्र्यांकडे तो अहवाल सादर झालेला आहे। या अहवालामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते नेमकं काय लिहिलंय आणि त्याहीपेक्षा त्यातून पार्थ पवार यांना झटका बसणार का? राष्ट्रवादी आपल्या सोयीप्रमाणे गिळायला निघालेल्या काही डायनोसॉर नेत्यांना जर सुनेत्रा पवार धडा शिकवणार असतील आणि नरहरी झिरवळ यांचे कान उपटणार असतील, तर तोच न्याय पार्थ पवारांना त्या लावणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा ही राष्ट्रवादीच्या वर्तुळातही सुरू आहे आणि राज्याच्या राजकारणातही। काय आहे नेमका मामला, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष, निर्भीड आणि बोल्ड यूट्यूब चॅनेल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, सोमवारी देवगिरी बंगल्यावरती बंद दाराआड राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि आमदारांची एक बैठक झाली। खरं तर स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार हाती घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांना आपण आपल्या घरातल्या टीव्हीच्या पडद्यावर काही ठराविक नेत्यांबरोबर वावरताना, शांतपणे निर्विकारपणे चालताना आणि समोर येईल त्याला अभिवादन करत पुढे जाताना आपण पाहत असाल। पण या सुनेत्रा पवार या खरं तर अजित पवार यांच्या पत्नी होत्या, पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत। पण बारामती किंवा आपलं कुटुंब, पवार कुटुंब इतकंच क्षेत्र त्यांनी स्वतःला मर्यादित करून घेतलं होतं। अजितदादा पवार हे राज्याचे एक यशस्वी नेते, गरुडाचे पंख लावून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय क्षितिजावर ज्यावेळेला विहार करत होते, त्यावेळेला सुनेत्रा पवार आपलं कुटुंब आणि बारामतीतलं आपलं जे काही संस्था, सहकार आणि शैक्षणिक वर्तुळ आहे इथपर्यंतच मर्यादित होत्या। त्याच सुनेत्रा पवार ज्या वेळेला आता दुर्गा म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बघायला मिळत आहेत, हे कौतुकास्पद आहेच। पण त्याच वेळेला ते काही स्वार्थी राष्ट्रवादी नेत्यांच्या छातीत धडकी भरणारं सुद्धा आहे। पण खरंच सुनेत्रा पवार निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत का? हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण राष्ट्रवादी, जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, ती जणू काही आपल्या मघरमिटीत घेण्याचा प्रयत्न अत्यंत लक्षणीयरित्या आणि आक्रमक पद्धतीने सुरू केलेला आहे। या सगळ्यांना एक संकेत आणि संदेश देण्याचा प्रयत्न देवगिरीवर सुनेत्रा पवार यांच्याकडून झाला। जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांना लवकरच पदावरून पायउतारही व्हावं लागेल आणि त्या जागी एका नव्या तरुण नेत्याला संधी मिळण्याचे संकेतही याच बैठकीत दिले गेले। अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे जे मंत्री आहेत नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या एका कर्मचाऱ्याला, त्यांच्या खरं तर 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आलं होतं आणि त्या 2 लोकांवर जी काही कारवाई झालेली आहे त्यांना अटकेत ठेवण्यात आलेलं आहे। हे 2 लोक आहेत राजू लिंगरे आणि रामदास घाडे। आता रामदास घाडे हे वेटरनरी डॉक्टर आहेत आणि राजू लिंगरे हे नाशिक महानगरपालिकेचे एक कर्मचारी आहेत। त्यांना कर्ज पद्धतीनं मंत्र्यांकडे घेण्यात आलेलं होतं।
त्यांना 35,000 रुपये घेताना अटक करण्यात आलेली होती। आता मला सांगा की ज्या वेळेला या मंत्रालयामध्ये डिजिटल सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे, 10,000पेक्षा जास्त रक्कम तुम्ही मंत्रालयात नेऊ शकत नाही, अशी परिस्थिती असताना नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात एक व्यक्ती 35,000 रुपये घेऊन पोचलेली होती। मग ही डिजिटल व्यवस्था जी आहे मुख्यमंत्र्यांनी खूप मोठ्या आग्रहाने आणि महत् प्रयासाने इथे बसवलेली आहे, ही कुचकामी आहे का? जर आता ही काही पहिली घटना नाही आहे, पण या घटनेबद्दल सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीचे कान नरहरी झिरवळ यांचे आणि काही मंत्र्यांचे उपटलेले आहेत ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की पक्षाचा दिवसागणिक आणि तासागणिक नियंत्रणाचा ताबा हा सुनेत्रा पवार यांच्याकडे येतोय। पण आता मुद्दा हा फक्त नरहरी झिरवळ यांचाच आहे का? तर नरहरी झिरवळ यांनी पहिल्यांदा अजित पवार यांच्या अंत्यविधीनंतर जो काही मुद्दा उपस्थित केला होता, विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबद्दलचा, त्यांच्या गटनेते होण्याबद्दलचा, त्यांच्या नेते होण्याबद्दलचा आणि त्यांनी ठाम भूमिका घेण्याबद्दलच्या, या सगळ्याचा परिपाक म्हणून ही कारवाई झाली असल्याची चर्चा मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। आता हे सगळं होत असताना, हे नरहरी झिरवळ महायुतीचे मंत्री असताना मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळामध्ये यांचा सहभाग होता, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का? आणि त्यांच्यावर झालेली कारवाई ही पक्षासाठी जर लांछनास्पद गोष्ट असेल तर ते अगदी खरंही आहे, पण ही काही शेवटची गोष्ट नाही आहे। स्वतः नरहरी झिरवळ यांना या सगळ्या गोष्टीबद्दल नेमकं काय वाटतंय ते आधी आपण संक्षिप्त स्वरूपात त्यांच्याच मुखातून समजून घेऊया। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये। त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही। मला तरी वाटतं की मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं। आता आपण पाहिलं नरहरी झिरवळ काय म्हणतात। जर नरहरी झिरवळांना एक न्याय लागतो तर पार्थ पवारांना सुद्धा असाच न्याय लागणार आहे का? का त्यांचा राज्यसभेचा रस्ता मोकळा करून दिला जाणार आहे? याचं कारण मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय, पुण्यातल्या मुंडवा परिसरातली 40 एकर महार वतनाची जी जमीन आहे, ही जमीन 1800 कोटी रुपये बाजार किमतीची फक्त 300 कोटी रुपयाला अमेडिया या पार्थ पवारांच्या कंपनीला देण्याचा घाट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घातला गेला। खरं तर तो आधीपासून घातला गेला, पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे प्रकरण उजेडात आलं। त्यावेळेला अजितदादा आपल्यामध्ये होते, त्यांनी ताबडतोब हा व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर अजित पवार पार्थ पवारांवर प्रचंड संतापलेले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की मला अंधारात ठेवून हे सगळं केलं गेलं, असं अजित पवारांचं म्हणणं होतं। पण आता एक लहानगं पोरही सांगू शकेल की अजित पवारांच्या मंजुरीशिवाय किंवा अजित पवारांच्या कृपादृष्टीशिवाय पार्थ पवारने हे सगळं घडवून आणलं असेल का? अधिकारी जे आता अगदी मंत्र्यांचंही ऐकायला तयार नाही आहेत, ते अधिकारी पार्थ पवार जो मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये सहभागी नाही आहे अशा तरुणाचं ऐकतील का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत। यामध्ये आत्ता सगळ्यात जी काही महत्त्वाची गोष्ट घडते ती शीतल तेजवानी या हायकोर्टात गेलेल्या आहेत आपला जामीन मिळवण्यासाठी, आणि शीतल तेजवानी आणि या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीतला एक संचालक याच्यावर जर कारवाई होते तर विकास खारगे समिती, जी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभागाचे जे प्रमुख आहेत ते विकास खारगे यांना प्रशासनातली दत्ताची गाय म्हणून ओळखलं जातं। मग इतक्या साध्या आणि सात्विक अधिकाऱ्याकडे इतक्या संवेदनक्षम प्रकरणाचा तपास देण्यामागे मंत्रालयातल्या महत्त्वाच्या किंवा ताकदवान मजल्यांवर असं काही घडतंय का की पार्थ पवार यांना सुरक्षित ठेवलं जावं? पार्थ पवारांवरती आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। जर नरहरी झिरवळांचे कान भर बैठकीत उपटले जातात तर पार्थ पवारांना
पूर्णतः क्लीन चिट देऊन त्यांना सुरक्षितपणे राज्यसभेत पोचवण्याचा घाट कोणीतरी घातलाय का? अदृश्य शक्ती याच्यामागे प्रयत्नरत आहे का? जर पार्थ पवारांवर एकही कारवाई नाही तर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीतल्या दुसऱ्या संचालकावर कारवाई होते, शीतल तेजवानींवर कारवाई होते, तिथला जो दुय्यम निबंधक आहे त्याच्यावरती कारवाई होते, त्याचप्रमाणे तिथल्या तहसीलदारावर कारवाई होते आणि पार्थ पवारांवर कारवाई होत नाही, अशा पद्धतीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो अहवाल लवकरच मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचेल आणि आत्ता म्हणजे अवघ्या काही मिनिटांपूर्वी ज्यांना मोस्ट सक्सेसफुल मुख्यमंत्री असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी शिफारस पत्र दिलेलं आहे किंवा शिफारसीचं वक्तव्य केलेलं आहे, ते देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांच्या बाबतीत काय करणार? देवेंद्र फडणवीस हे स्वतः नरहरी झिरवळ यांच्या सगळ्या कलाकारीमुळे दुखावलेले होते. त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्या वाट्याला एक गोष्ट येते आणि पार्थ पवारांच्या वाट्याला दुसरी गोष्ट येते. यालाच आपण देवाभाऊचा न्याय म्हणायचं का? जर समजा सुनेत्रा पवार या अजित पवारांनंतर आता कामाला लागलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मान मिळालेला असेल तर तो मान मिळवताना त्यांनी आपला आणि परका असा दुजाभाव करण्यापेक्षा किंवा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा असं करण्यापेक्षा त्यांनी अत्यंत निष्पक्ष आणि खंबीरपणे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा मोस्ट सक्सेसफुल मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः पक्षपात तर करणार नाहीत ना. पार्थला वेगळा न्याय आणि आदिवासी असलेल्या नरहरी झिरवाळांना वेगळा न्याय असा दुजाभाव तर देवाभाऊंकडून होणार नाही ना, अशी शंकासुद्धा मंत्रालयीन वर्तुळामध्ये विचारण्यात येते आहे किंवा तशी ती चर्चिली जाते. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्या इतका दर्जेदार आहे का विकास खारगे समितीचा अहवाल? याचं सुद्धा मूल्यांकन झालं पाहिजे. विरोधी पक्षनेते आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये यावर खरंच प्रश्न उपस्थित करणार आहेत की विजय यांना नेहमीप्रमाणे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असंच करणार आहेत? विजय वडेट्टीवार हे येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरू शकतील का? अशा अनेक प्रश्नचिन्हांसहित हा व्हिडिओ मी आपल्या हाती सुपूर्द केलेला आहे. आपल्याला तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. पण सुनेत्रा पवार या आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो अशा पद्धतीत वागतायत का? आपण आपलं जे काही मत असेल ते संसदीय शब्दात या व्हिडिओच्या खाली जरूर लिहून कळवा. धन्यवाद.